साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा नारा दिला खरा, पण नियोजनाचा अभाव असल्याकारणाने स्मार्ट सिटीचा मुखवटा परिधान करणाऱ्या सोलापूर शहरात मात्र ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याच्या ढिगाचे दर्शन घडत आहे। महापालिकेकडे पुरेशा घंटागाड्या आहेत, मात्र नियोजन शून्य कारभारामुळे घंटागाड्यांचा वापर कचरा उचलण्यासाठी होताना दिसत नाही। सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग सोलापूरकरांना नवीन नाही, आता तर चक्क जिल्हा परिषदेच्या आवारात कचऱ्याचा ढिगारा साचलाय। जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवरून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला दुचाकी आणि चारचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था आहे, मात्र आता हे पार्किंग कचऱ्याच्या विळख्यात सापडलं असून हा कचरा उचलण्यासाठी इकडे घंटागाडी फिरकत नाही। गंमत म्हणजे या परिसरात घंटागाडी दररोज येते, मात्र हा कचरा उचलण्याची तसदी कोणीच घेत नाही। या उलट पार्किंगपासून 10 पावलांच्या अंतरावर असलेल्या कॅन्टीनमधील कचरा आणि खरकटे मात्र ही घंटागाडी न चुकता उचलते। अर्थातच त्यांना मोबदल्यात सर्व्हिस चार्ज मिळणार असणार, म्हणूनच कॅन्टीनमधला कचरा प्रामाणिकपणे उचलला जातो। आता प्रश्न असा पडतो की जिल्हा परिषदेच्या आवारात असलेला हा कचरा उचलण्याचा पगार महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना देते की नाही। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागली होती। वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला। आग आटोक्यात आली नसती तर याचा फटका दर्शनी भागात असलेल्या झेरॉक्सच्या दुकानांना बसला असता। कचरा उचलण्याबाबत सूचना केली असता संबंधित कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सादिक नदाफ यांनी दिली। इथं घाणीचं साम्राज्य आहे। आम्ही इथं वारंवार सांगून सुद्धा पण सिक्युरिटी गार्डला पण सांगितले, तिथल्या अधिकाऱ्यांना पण बोलून सुद्धा पण कचरा इथं आणून टाकतात। शासनाच्या अधिकाऱ्याच्या गाड्या असतात, याला मिनी मंत्रालय म्हणतात। गावी परगावावरनं लोक येतात, एंट्री गेट म्हणतात याला। तिथनं आल्यावर दुर्दशा अशी सोलापूरचं नाव खराब करण्याचं काम तिथले अधिकारी लोक करत आहेत। कचरा असं इथं आणून टाकत आहे की बाबा या कचऱ्यामुळं मध्ये 2दा जाळ लागली होती, तिथं पूर्ण दुकानाला आग लागायची असली शक्यता आहे, असली हे झाली होती। यांना वारंवार सांगून सुद्धा पण हे कचरा इथं टाकतात, सर्वे आणतात, सकाळी आणतात, सर्व इथं टाकतात। आणि ते आम्ही महापालिकेचे जे यांना विचारलेत की बाबा तू कचरा का उचलत नाही पैसे देत नाही म्हणले, पैसे नाही देतो म्हणून कचरा उचलत नाही। ॲक्च्युली कचरा आहेच नाही, कचराकुंडी आहेच नाही, इथं पार्किंग लावतात 4 व्हीलर। पहिले जे CO साहेब होते तिने येऊन चांगली सुविधा केली होती, कॅमेरे लावले होते, कॅमेऱ्याच्या खाली ते सर्व घाणीचं साम्राज्य असतं। म्हणलं तर यांना शासनाची वगैरे कोणाची भीती नाही, कोण काय करायचं करू द्या, आम्ही ते करणार, यांनी असा मनमानी कारभार करावा लागला।